हॅलो. फायनली आम्ही तिघं अजून पण सोबत आहे. आम्हाला वाटलेलं कोणी आग्रामध्ये राहून जाणार, तर कोणी नाशिकमध्ये सुटून जाणार, तर कोणी दिल्ली निघून जाणार. पण हा, आमच्यासाठी एक पोरगा त्याचा बॅग विसरून आम्हाला सोडायला आला, कारण की आम्ही विदाऊट तिकीट आलेलो म्हणून तो आम्हाला पास करत होता. पण जाऊ द्या, बिचारीची बॅग भेटली असेल त्याला, त्यामध्ये आमची काही चुकी नाही आहे. आम्ही नाही बोललेलो त्याला यायला. बस आता निघणार. आम्ही जेवलो पण नाही आणि रात्रीचे वाजले 11. कधी जेवणार काय माहीत नाही. बाकी बघू अजून कसं काय करायचं. बाकी आमच्यासोबत राहावा, असं साथ द्या. गरीब माणसासोबत राहावा. काही लोक गरीब माणसांना सोडून जातात, पण तुम्ही आमचा साथ सोडू नका. पण क्यूआर कोड देतो तुम्हाला. शेळके साहेबांचा 200-300 रुपये मारत जावा वाटलं तेव्हा. पण खरं सांगतो, अनप्लॅनेड, काहीच प्लॅन नाही, काय नाही. आणि आम्ही एवढे स्टेशन, एवढा शहर एक्सप्लोअर करतो आहे, ते पण जनरल डब्यात, या तर विदाऊट तिकीट या तर तिकीट, आणि खूप चीपेस्ट रेटमध्ये. म्हणून फिरण्यासाठी पैसे लागत नाही. फिरण्यासाठी काय लागतं? आमच्यासारखे मित्र लागतात, जे नाशिकवरनं स्टेटस बघून बोलतात, ए मी पण येतोय थांब. ऐसे लोगों की जरूरत है, आम्ही ने साथ रखे. ओके, बाकी कंटिन्यू करतो तुम्हाला. अजून इथं गडबड केली बघा, या लोकांची बसायची अजून गडबड चालू. जय श्री श्याम. आमची पण झाली चालू आता. जय श्री श्याम. जय श्री, जय श्री. हरे का सारा श्याम हमारा. रोम रोम भाइयों. आता 1:30 वाजले. आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलो नाही आहे, पण त्यांनी काहीतरी खायला गाडी थांबवली आहे. आणि इथं आपल्याला ऑर्डर देऊन अर्धा तास झाला आहे, तरी आणलं नाही आहे. पण आईने दिलेली चटणी भाकर आपण खातो आहे. पोळी आहे. किती पण आपण नाही बोललो तरी आई आपल्याला जबरदस्ती देते. हा आमचा प्रेम असतो, पण तो आपल्याला कळत नाही. म्हणून थँक्यू आई, लव यू आई. बाकी शेंगदाण्याची चटणी, भाकरवडी आणि ऑर्डर अजून येतोच आहे. आणि आम्ही एवढे लोक आतमध्ये बसल्या, बाहेर जाम थंडी वाजते, सगळे बाहेर आहे. फायनली शेवभाजी आली आमची. मक्खन रोटी, शेव, कांदा. सगळी गाडी आमच्यासाठी थांबली. बाकी सगळे गाडीमध्ये बसले. चलो भाई, रोटी आ गया, रोटी आ गया. रख 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 रख. भाजी डाल लो, भाजी डाल लो. भाई थैंक यू भाई. मक्खन लगाए क्या है? हाँ लगाए. खाओ दबा के. चला जेवण झालं आता आमचं. निघतो आम्ही तिकडनं. थंडी पण भरपूर होते बाबा. काय नाही, जास्त रेट नाही आहे, फक्त 800 रुपये. हो, ते 8 वाजेपर्यंत मस्त आहे की. बाहेरवर मस्त आहे. तिकडे ते दिसतंय ना, तिकडंच मंदिर आहे आपल्या खाटू श्याम महाराजांचं. तिकडंच मंदिर आहे, श्री श्याम. म्हणजे 5 वाजता तिकडे जायचं आपल्याला. 5 वाजता नाही तर सकाळी जाऊ डायरेक्ट. अरे भाई एसी झाली, बंद करा बंद करा. हा भाई डायरेक्ट पूर्ण झोपलाय. भाई कसं नींद झोप लागते मग. रूम एकदम खतरनाक आहे. बाकी पुढे झोपले खाटू श्याम. कसं एकदम मस्त वाटतं. आपण जेव्हा पण कुठं जातोय, रूम घेताना सगळं बघून घ्या. आम्ही आता रूम घेतला, त्यामध्ये वॉशरूममध्ये फ्लश वगैरे चालत नाही, म्हणून आता आम्ही रूम चेंज केला.
कारण की आम्ही करू शकतो हे तुम्ही नाही करू शकणार तर किंवा करून नाही दिलं तर आता आम्हाला सकाळी सकाळी भांडावं लागलं यासाठी नाही का. हा रूम सगळं मस्त बघून आहे. घ्या आणि हा रूम ठीक आहे ओके. तर फायनली तो क्षण आलाय ज्या क्षणासाठी आम्ही धावपळ वगैरे ट्रेन चेंजेस वगैरे केले आणि त्या क्षणासाठी आता काही क्षण बाकीचे आहे. आता आम्ही जातोय आणि आम्ही रेडी झालोय त्या मुवमेंटसाठी. तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. चला चला बॅग करे. चल 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 चला चलो गाइस. इधर से रास्ता है, इधर से आम्ही जिथं थांबलोय ती ही हॉटेल आहे आणि इथं छोटासा बस तर तुटलेला आरसा ठेवला आहे त्यामधून आम्ही असे दिसतोय. ठीक आहे इमर्जन्सीमध्ये आम्ही रात्री 3 वाजता आलेलो म्हणून काय पर्याय नव्हता म्हणून इथं पोहोचला. ठीक आहे एवढा मोठा हॉटेल. मॅनेजर आहे हो, CEO हॉटेलचा. सुद्धा मॅनेजर छोटासा मॅनेजर. चला खूप मस्त वाटतंय एकदम. चला चला ये थी वो बस इधर हमको लेके आई यही हो बस यही बसती. और ये होटल है जिधर हम रुके. हे हॉटेल पण खूप भारी आहे. मंदिरचा रस्ता इकडनं आहे, जवळच आहे ना. ते मस्त आहे खाटू श्याम. चला यांची इकडची रिक्षा बघा किती भारी आहे. मस्तपैकी हे मंदिराचं सामान इकडं. चलो मला इथं बरेच लोक कन्फ्युजन करणार की इधर चप्पल निकालो इधर रुक जाओ इधर हे करो करो. पण काहीतरी सगळ्या गोष्टी बघूनच तुम्ही एकदा काय ते निर्णय ठरवा. कारण की इथं आपल्याला फसवलंही जाऊ शकतं. आणि विचार करा आम्ही खूप विचार करून आता कुंडाजवळ जातो आहे. आता पुढं जाऊन आम्ही ठरवणार आहे. जय श्रीश्याम. आणि खूप गर्दी आहे बघू शकता. अरे का सारा अब शाम हमारा. वही तो बताओ तुम बारे में. जय श्रीराम. हा मेन मंदिर नाही श्यामकुंडचं मंदिर आहे. हा श्यामकुंडचं मंदिर. हा श्यामकुंड आहे. असं म्हणतात की तुम्ही दर्शनाला येतात तर आधी सगळ्यात आधी इथं यायचं असतं. तिकडचं पाणीने तुम्हाला फ्रेश होऊन मंदिरात जाऊन एवढा पाणी आहे जास्त नाही तर या पाण्यामध्ये आंघोळ करणं इम्पॉसिबल आहे. म्हणून हातपाय वगैरे ओलं करून आपण असंच जय श्रीश्याम. जय श्रीश्याम. जय श्रीश्याम. इकडं तुम्ही बॉटल घ्यायचं पाणी भरायला.
हा दुसरा कोण आहे? आता पाय शुद्ध करून घ्यायचे. जय श्री श्याम. जय श्री श्याम. हा आहे श्याम कुंड. जसे की भक्त हा बाबा खाटू श्याम कुंड आहे. हा प्राचीन कुंड आहे. इथं आल्यावर आपल्याला स्नान करावं लागतं, पण आता इथं एवढं पाणी नसल्यामुळे इथं हातपाय वगैरे धुवून आपण बाबाच्या दर्शनासाठी पुढे जाऊ शकतो. आणि खूप प्राचीन काळातला आहे. असं मानलं जातं की इकडनं जाताना आपण जरी स्नान केलं तर एक आपल्यासाठी खूप चांगलं असतं आणि पवित्र असतं. जय श्री श्याम. जय श्री श्याम. चला आता आम्ही इकडे निघालो मंदिरला. इकडे मंदिर जवळच आहे. चला इथं सगळ्या गोष्टी मंदिराच्या आजूबाजूलाच तुम्हाला भेटणार. आणि इथं एवढं वातावरण चांगलं आहे की इथं आल्यावर एवढी पॉझिटिव्ह वाईब येते आणि एवढं चांगलं वाटतं आहे ना. तर दर्शन झाल्यावर किती छान वाटेल तेच बघायचं आता. हा दर्शन आता जवळच आहे. काय सगळ्यांनी घेतलंय. जय बाबा खाटू श्याम की जय. जय बाबा खाटू श्याम की जय. जय बाबा खाटू श्याम की जय. बोलो श्री श्याम की जय. आता लाईनमध्ये लागलो फायनली लाईन चालू झाली आहे आणि आम्ही आता बाबाच्या दर्शनाच्या जवळ आहे आणि आता चाललो आहे. लाईन इकडे आहे. चला मंदिर बंद होऊन जाईल पटापट. आमची ओढणी पा कशी चालू झाली. जय श्री श्याम. जय 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 जय. जयकारा वीर बजरंगे. हर हर महादेव. बलहारे के सहारे की जय. हरे का सहारा. बाबा श्याम हमारा. हरे का सहारा. बाबा श्याम हमारा. खाटू नरेश की जय जय. श्याम हमारा. बाबा श्याम हमारा. बाबा श्याम हमारा. बाबा तेरी जय जयकार. बलहारे के सहारे की जय तीन बाणदारी की जय. इस्लामी दामोदर में आज बलहारे के सहारे की जय तीन बाणदारी की जय खाटू नरेश की जय.
बाबा खाटू श्याम की खाटवाले बाबा श्याम की जय म्हणजे आमचं दर्शन झाल्यानंतर छान वाटतं खरंच तुम्ही सगळे एकदा या आणि बाबाला एकदा बघून असा हलका वाटतं भारी वाटतं एकदम मन एकदम हलकं झालं. एनर्जी आहे जी खूप स्ट्रॉंग आहे ती खूप चांगलं वाटतं बाबाला तुम्ही पण या आणि दर्शन घ्या जय बोलो खाटूवाले बाबा की जय अरे के सारे की जय एकदम मन भरलं आमचा बाबांना भेटून म्हणून पुन्हा आम्ही 5 वाजता परत येणार आहे आता आलो आहे आणि परत बाबांचं दर्शन घेणार आहे आणि जितक्यांदा आम्हाला प्रयत्न होईल आजच्या तेवढ्यांदा आम्ही परत येणार आहे पण शेवटी बाबाची इच्छा आहे यांना आम्ही एकदाच बोलवायचा की परत बोलवायचं असेल तर आम्ही परत नक्कीच येऊ दर्शन घ्यावं बाबाचा एकदा दर्शन करतोय मन नाही भरलं परत करू जितक्यांदा करू तितक्यांदा आपण करू चला आणि दर्शन करत राहू जोपर्यंत मन नाही भरत बोलो खाटू श्याम महाराज की जय अरे बोला खाटू श्याम महाराज की जय जय श्री श्याम जय जय श्री श्याम जय श्री श्याम बोलो लाडली सरकार जय बोलो काके बिहारी अजून एकदा दर्शन झालं आपलं मस्त वाटलं दर्शन करून आता संध्याकाळी परत येऊ डबल दर्शन आहे, संध्याकाळी परत दर्शन येऊ खूप भारी वाटलं त्यामुळे आम्ही डबल आलो दर्शन करायला फोटो बिटो घेतला आम्ही सगळ्यांनी त्यांनी पण घेतला आता आम्ही इकडनं चालू एक रूमवरती जय बाबा खाटू श्याम की जय हो जरा जेवायला बसलो आम्ही मंदिराच्या बाहेरच आहे आणि 100 रुपयामध्ये तुम्ही कितीही खा पोट भरून असं त्यांचं आहे पण जास्त नाही जाणार पण ठीक आहे ओके चांगलं आहे जास्त रेट नाही आहे आम्ही आता खायला बसलेलो तिथं 100 रुपयाला अनलिमिटेड होतं आणि 50 रुपयाला 2 पराठे होते तर आम्ही 100 रुपयाचा अनलिमिटेड घेतलं पण 4च पराठे खाल्ले एक पण एक्स्ट्रा गेला नाही तिथं 4 मध्ये पोटभर ए नाजी इधर राजे बोलो श्याम बाबा की जय. हा श्री बाबा खाटू श्यामचा येण्याचा काय सर्वात महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे आणि सगळेजण इथं येऊन फोटो काढतात आणि हाच याच द्वाराला खाटू श्याम बाबाचा मान आहे इकडनं सगळे जे पण येतात तिकडनं बाबाचं दर्शन करायला येतात आणि हे माझं आउटफिट बोल जय बाबा खाटू श्याम जय आता इकडे फोटो काढू आम्ही नमस्कार खाटू श्याम महाराज की जय जय. फायनली आम्ही इकडनं निघतोय आणि खूप छान वाटतं आम्ही प्रसन्न मन प्रसन्न झालं आमचं फायनली खाटू श्याम मध्ये आणि तुम्हाला काय सांगू खाटू श्याम महाराजांची एकदम सोयीस्कर आणि भारी आमचं झालेलं आहे दर्शन तुम्ही पण या इथं दर्शन घ्या आणि विदाउट प्लान या बाबा बुलाएंगे आपको भी आना है और आप जरूर आएंगे बोलो खाटू श्याम महाराज की जय हे होतं आमचं हॉटेल आता आम्ही चेकआउट करतोय चला. आप चलते रहो किती मस्त दिसतंय बघा खाटू श्याम आले महाराज की जय चलो चला आता आम्ही निघालो जयपूरला जयपूरहून आमची ट्रेन आहे मुंबई चला हॉटेल को बाय 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 हॉटेल नीलकंठ बाय 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 आमची बस तिकडे लागणार आहे एकदम मस्त थंडीचं वातावरण झालं आता आतापासूनच थंड थंड वाटायला थंड लागले थंड. बाहेर
भेटले आम्हाला जयपूर बस. चला आता जयपूर बस. बोल श्री खाटू श्याम महाराज की. ट्रेन बघता बघा. मुंबईला आज डायरेक्ट उद्या सकाळी येईल. जयपूरमध्ये बघतो आता काय फिरायसारखं. बस तर काय भेटत नाही. भेटतं तर ओव्हर बजेट सांगता येते 3,000 आणि 4,000. नाही नाही एवढं बजेट नाही आपलं. बघा पुढं काय. चलो बाय पहिले पेट पूजा. चला आता जेवण झालं आमचं. आता स्टेशनमध्ये जाऊन झोपू. आता उद्या सकाळी ट्रेन आहे. आता स्टेशनमध्ये जाऊन झोपायचं. उद्या सकाळी ट्रेन आहे 9-10 वाजता. चला. दर्शन झाल्या एवढे इन्सिडेंट झाले ना आमच्यासोबत. पहिली गोष्ट तुम्हाला सांगेल, ChatGPTच्या भरोश्यावर काही नका करू. त्या ChatGPTच्या भरोश्यावर आमचे अख्खे 15-16 घंटे वेट होत आहे. आम्ही आता इकडं अडकलो जयपूर स्टेशनला आणि आम्हाला एक पण सिंगल ट्रेन नाही इकडनं जाण्यासाठी. आणि आम्ही आता वेटिंग रूममध्ये असं ऑप्शन नाही. बघू आता मॉर्निंगची ट्रेन आहे ती काय करून जाऊ. लक्षात ठेवा ChatGPTचा यूज जास्त नाही का. आता आम्ही फ्रेश झालो. आता आम्ही चालू तिकीट काढायला. घरी पण तिकीट काढायला. रात्रभर कशी काढली बाबा. आता आम्हाला 9:30ची ट्रेन आहे लाईक मुंबई. रात्रभर आम्हाला ट्रेनच नव्हती. आम्ही मग स्टेशनला झोपलेलो. चला आता तिकीट काढू. आता चाय पण नाही पिलं तर चाय पण पिऊ. चला चाय घेतली, तिकीट काढला, जरा चाय पिऊ. तो ट्रेनमध्ये भाई फट्टी काढली. जागा नाही बसायला. हे बघा ड्युटी कसं आहे. योगायचे सगळी हाऊस जिरलेली आहे. कळालेलं आहे रिझर्वेशन करूनच जावा. असं विदाऊट प्लॅन करून कुठं जावं नका. खूप हाल होतात. हाल दिसतात त्यावरती असं. बोलतात रबडी. आपल्या इकडे याला चहा बोलतात. इकडे रबडी मस्त लागते रबडी. फायनली आम्ही आता गुजरातमध्ये एंटर केलं आहे. राजस्थानची बॉर्डर सोडली आणि खूप भारी वाटतं आहे आता की जवळपास महाराष्ट्राच्या जवळ आले आम्ही. फिलिंग सो हॅपी. खरंच इतकं भारी की असं वाटलेलं कोंडून ठेवलेलं कोणी तर आता आम्ही ते कोण खुलून बाहेर निघतो. एकदम वातावरण मस्त, एकदम नाईट वाटतं आता. ट्रेन बाय बाय. आम्ही उतरलो बोरिवलीला. आता आम्ही चाललो दादरला. तिकडनं आमच्या घरी डोंबिवली. बघा बघा. चला 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 चला. चला आली आम्ही पण बसलो आता घरी. चला आम्ही बोलतो आता. भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.